हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS अंगणवाडी मुख्य सेविका याकरिता महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघणार आहोत। योजना हा टॉपिक आज असणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। याआधीच्या व्हिडिओला देखील आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे, त्याच पद्धतीने आजचा व्हिडिओ देखील आपण काळजीपूर्वक बघायचा आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी महिला लक्ष्मी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर योजना टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्न विचारले जाणार आहे। एकात्मिक बालविकास योजना व कायदे 20 प्रश्न असणार आहेत 40 मार्कांसाठी। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा राज्य। पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक 2, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी लक्ष्मी भांडार योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल। यानंतर पुढील प्रश्न, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश। पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक 4, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी अरुणोदय योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 आसाम। पुढील प्रश्न, महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहना योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबवली जाते? तर राईट आन्सर आहे मध्य प्रदेश। आणि मध्य प्रदेशकडूनच विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतील की प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्याने देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहेत। आणि परीक्षेमध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की बरेचसे आपले जे स्टुडंट आहेत लेडीज आहेत त्या विद्यार्थी मित्रांनो वय खूप झालं आहे, त्यामुळे ते या भीतीत आहे की माझं सिलेक्शन होईल किंवा नाही। तर ही जी भीती आहे मनातली भीती ती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काढून टाकायची आहे। लक्षात घ्या, जो विद्यार्थी स्टुडंट आत्ताच्या मिनिटाला चांगल्या पद्धतीने तयारी करेल त्यालाच विद्यार्थी मित्रांनो यश येणार आहे। तर लक्षात घ्या, घाबरून कुठल्याही पद्धतीने जायचं नाही आहे। जर तुम्हाला भीती असेल की कशा पद्धतीने अभ्यास करायचा तर मी मोजून तुमचा 1 मिनिट घेतो। तर या ठिकाणी आपण बघू शकतात एकात्मिक बालविकास योजना, त्यानंतर पोषण अभियान आणि संगणक या टोटल टॉपिकवर तुम्हाला 40 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी। तर याची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपल्याकडे 2000 प्रश्न आहेत। PDF स्वरूपात मटेरियल भेटेल 2 ते 3 वेळेस याची रिव्हिजन करून टाकायचे, प्रश्न पाठच करून टाकायचे। याची जी प्राईस आहे ती 99 रुपये। याचा अभ्यास झाला आणि आता जर तुम्हाला 60 प्रश्नांची तयारी करायची आहे, आता बाकीचा जो सिलेबस आहे तो 60 प्रश्न असणार आहेत 120 गुणांसाठी। तर लक्षात घ्या, ही जे 249 रुपयेचं आपल्याकडे जे मटेरियल आपण डिझाईन केलं आहे ना, यामध्ये तुम्हाला ICDS योजना पोषण अभियान संगणक 2000 प्रश्न भेटतील। हे तुमचे 40 प्रश्नांची तयारी झाली। त्यानंतर सामान्यज्ञानचे 4700 प्रश्न, सामान्यज्ञानमध्ये देखील टॉपिक वाईज म्हणजे भूगोल झाला, इतिहास झाला, समाजसुधारक झाला, सामान्य विज्ञान झालं, या टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न भेटतील। त्यानंतर सराव प्रश्नपत्रिका आहे 4000 प्लस। त्यानंतर चालू घडामोडींचे प्रश्न आहेत, मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न आहेत, इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न आहे, ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न आणि सोबत 10 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटतात। 100 प्रश्नांच्या 10 फुल लेंथ टेस्ट देखील भेटत आहेत। तर हे जे 249 रुपीचं मटेरियल आहे, सपोज ज्यांचा पेपर आता लांब आहे 8 ते 10 दिवसांनी, तर ते विद्यार्थी नक्कीच हे मटेरियल घेऊ शकतात आणि हेच रिपीट करा, हेच ते 2-3 वेळेस हाताखालून घाला। PDF स्वरूपात मटेरियल असणार आहे, प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल। तर यापैकी जेही मटेरियल पाहिजे असेल ते घेऊ शकता। हे 99 रुपयाला आहे आणि हे 249 रुपीजला आहे। अजून 150 रुपये टाकून तुम्हाला हे मटेरियल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भेटत आहे। यानंतर पुढील प्रश्न बघतोय, पोषण याचा फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे। तर पोषणचा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे प्राईम मिनिस्टर ओव्हरआर्चिंग स्कीम फॉर होलिस्टिक नरिशमेंट। यानंतर पुढील प्रश्न, डॅश हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो। तर कोणता दिवस? तर 26 ऑगस्ट हा जो दिवस आहे तो महिला समानता दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढील प्रश्न, 2024च्या महिला समानता दिवसची संकल्पना काय होती? तर लक्षात घ्या, याची जी संकल्पना आहे ती आहे तुमच्या आयुष्यातील महिलांचे आभार। पुढील प्रश्न, अभियानाअंतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे। तर कोणतं अभियान आहे हे? तर या अभियानाचं नाव आहे हर घर दुर्गा। यानंतर पुढील प्रश्न, न्यायमूर्ती के हेमा समिती कशासाठी नेमण्यात आली आहे? तर ही नेमण्यात आली होती मल्याळम चित्रपट उद्योगांमध्ये होणारी लैंगिक शोषणाचा तपास करणे। यानंतर पुढील प्रश्न, एकात्मिक बालविकास सेवा योजना केव्हा सुरू करण्यात आली?
तर ही जी सुरू योजना आहे ती ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरू करण्यात आली आणि हा जो प्रश्न आहे तो 14 फेब्रुवारीला आवर्जून विचारण्यात जाणार आहे. कारण की बेसिक ज्या गोष्टी आहे ना त्या आपण करत नाही, बेसिक गोष्टी करायच्या आहेत. तर लक्षात घ्या, बेसिक प्रश्न आपण तयारी करायचे. सोपे प्रश्न असतात परंतु आपण कधीच आपल्या हाताखालून जात नाही. त्यामुळे आपलं मटेरियल घ्या 99 रुपयाचं 2 ते 3 वेळेस हाताखालून घाला, नक्की तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल. पुढील प्रश्न, मनोधैर्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर ही जी मनोधैर्य योजना आहे ती 2 ऑक्टोबर 2013 रोजी सुरू करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघतोय, माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर लक्षात घ्या, माझी कन्या भाग्यश्री योजना ही 1 ऑगस्ट 2017 रोजी सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कन्या वन समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर कन्या वन समृद्धी योजना ही 27 जून 2014 रोजी सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर ही जी योजना आहे ती 19 नोव्हेंबर 2010 रोजी सुरू करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? तर हा जो कार्यक्रम आहे तो 1 जून 2011 रोजी सुरू करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो झालंच पाहिजे. तसेच ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याकरिता आम्ही एफर्ट्स घेत असतो, तर तुमचं एक लाईक आम्हालाही प्रेरणा मोटिवेशन देतं. तर एक लाईक लगेचच करून टाका. आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500+ लाईक, तर एक लाईक तुमचंही त्यामध्ये कंट्रीब्युशन नक्कीच असलं पाहिजे. पुढील क्वेश्चन आहे, मिशन इंद्रधनुष्य योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर ही जी योजना आहे ती 25 डिसेंबर 2014 रोजी सुरू करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, लेक लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर लेक लाडकी योजना ही 2024 रोजी सुरू करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, मिशन इंद्रधनुष्य 5.0 योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर ही जी योजना आहे ती 14 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न, नवोदय विद्यालय डॅशमध्ये सुरू झाले आहे. तर हे जे नवोदय विद्यालय आहे ते 1986 मध्ये सुरू झाले. पुढील प्रश्न, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना डॅशमध्ये सुरू झाली. तर ही जी योजना आहे ती 2004 मध्ये सुरू झालेली आहे. पुढील प्रश्न, युनिसेफ म्हणजे काय? तर युनिसेफ म्हणजेच युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड. लक्षात घ्या, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड युनिसेफ. पुढील प्रश्न, नवोदय विद्यालयात मुलांसाठी किती टक्के आरक्षण आहे? मुलींसाठी पाहिजे होतं 33%. पुढील प्रश्न, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याचे लाभार्थी कोण आहेत? तर याचे जे लाभार्थी आहेत ते आहेत जन्म ते 18 वर्षांचे बालक. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की लक्षात घ्या, स्वतःवर जर पैसा खर्च केला आणि त्यातून जर एक चांगलं जर काय म्हणता येईल की फळ भेटलं तर ती चांगलीच गोष्ट आहे. आपण 99 रुपयामध्ये मटेरियल तयार करतोय कारण की यामध्ये आपण एफर्ट्स घेतलेले असतात. कारण की मोठी फी नाही. जर तुम्ही बुक घ्यायला गेले मार्केटमध्ये तर 300च्या पुढेच तुम्हाला कोणतंही बुक भेटेल. आपण तुम्हाला 99 रुपयामध्ये डायरेक्ट PDF फाईल शेअर करतोय. तर याचा तुम्ही लाभ घ्यावा हीच माझी तुम्हाला विनंती असेल. त्यासोबत लक्षात घ्या, जर तुम्हाला मुख्य सेविकेसाठी कंप्लीट जर स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल ते देखील तुम्हाला 249 रुपीजमध्ये भेटत आहे. ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. यासोबत जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला ऑनलाईन मटेरियल पाहिजे तर आपण स्वतःचं ॲप्लिकेशनसुद्धा डिझाईन केलं आहे. तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनमध्ये जाऊन देखील तुम्ही ही मटेरियल परचेस करू शकता. या मटेरियलची प्राईस तुम्हाला त्या ठिकाणी 399 रुपये भेटेल. त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट असतील. या मटेरियलची प्राईस तुम्हाला 149 रुपीज ॲप्लिकेशन थ्रू भेटेल. तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू जरी घेतलं तर त्या ठिकाणी PDF फाईल आणि ऑनलाईन टेस्ट या दोन्ही तुम्हाला भेटणार आहेत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.